नमस्कार मंडळी. या दोन गोष्टी 2026 या संपूर्ण वर्षासाठी तुमच्या खिशात ठेवा. तुमच्या 7 जन्मांची गरिबी कायमची दूर होईल. तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला कोट्यावधी रुपयांचे पैसे हवे असतील किंवा स्त्रीचे प्रेम, बंगला किंवा गाडी, सर्व काही तुमचेच असेल. तुम्हाला फक्त या दोन गोष्टी 2026 पर्यंत तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा असा आशीर्वाद मिळेल की तुम्ही जिथे जिथे पाऊल टाकाल तिथे तुमच्या हाताला जे काम मिळेल त्यावर संपत्तीचा पाऊस पडू लागेल. तुम्हालाही वाटेल की तुम्ही वेडे व्हाल, मी इतके पैसे कसे व्यवस्थापित करू. जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही विवाहित व्हाल. तुम्हाला प्रेम मिळेल. संपूर्ण जग तुम्हाला नमन करेल. जर कर्जाची समस्या असेल तर सर्वच्या सर्व कर्जही फेडले जाईल. जर मुले नसतील तर मुले होणार. कारण मित्रांनो, या दोन गोष्टी छोट्या गोष्टी नाहीत. या दोन गोष्टींमध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्या शक्ती आहेत. विश्वातील या सर्व देवी देवतांची ऊर्जा या गोष्टीत आहे. आणि जो कोणी या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवतो तर त्या व्यक्तीला जे जे वाटते ते ते त्यांच्या आयुष्यात घडू लागते. मित्रांनो, नवीन वर्ष नुकतेच सुरू होणार आहे. नवीन वर्षापासून तुम्हाला खूप आशा असेल की यावर्षी मी माझ्या आयुष्यातील सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकेल. यावर्षी मी पैसे कमवेन आणि माझे छंद पूर्ण करेन. मी गरजातून बाहेर येईन. मी स्वतःसाठी घर बांधणार आहे. मी नवीन गाडी घेईन. प्रत्येक जण नवीन गोष्टींचा विचार करत असतो. पण मित्रांनो, आपण जे विचार करतो ते नेहमीच घडते असे नाही. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही कित्येक पटीने जास्त मिळेल. 2026 हे काही सामान्य वर्ष नाही. हे ते वर्ष आहे जेव्हा ग्रहांची हालचाल, मानवजातीचे भवितव्य धोकादायक पद्धतीने बदलेल. या वर्षीच्या सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज फेडले जाईल. शत्रूंचा नाश होईल. तंत्र, मंत्र किंवा टोणके देखील अप्रभावी ठरतील. जर तुमच्याकडे लपलेले देशद्रोही असतील तर त्यांचा देखील पर्दाफाश होईल. तुम्हाला खरे प्रेम मिळेल. जर तुम्हाला कोणाशी तरी लग्न करायचे असेल तर ते देखील होईल. मुलांच्या आनंदाचा मार्ग मोकळा होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरात राहतील आणि तुमचे मन शांत होईल. जे तुम्ही वर्षानुवर्षे करत आला आहात. गरिबी कधीही पैशातून येत नाही. ऊर्जेच्या कमतरतेमुळे गरिबी येते. जेव्हा आपल्या घराची ऊर्जा कमी होऊ लागते किंवा अशुद्ध होऊ लागते आणि जेव्हा आपली ऊर्जा देखील नकारात्मक होते तेव्हा लक्ष्मी देखील आपल्या हातातून निघून जाते. लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. मग आपल्या घरातील संपत्ती हळूहळू कमी होत जाते. घरात गरिबी आहे, कंगाली येते. पण त्याच वेळी मित्रांनो, दुसरीकडे जर आपली ऊर्जा सकारात्मक, शुद्ध आणि खूप तीव्र असेल आणि जेव्हा आपल्या घराची ऊर्जा देखील वाढते तेव्हा रस्त्यावर बसलेली व्यक्ती देखील राजा बनते. आपला धर्म आणि धर्मग्रंथ म्हणतात की जिथे आवाज आहे तिथे लक्ष्मी अस्तित्वात नाही. जिथे शुद्ध भावना आहे ती लक्ष्मी आहे. आणि या दोन गोष्टी घडतात. आणि त्या दोन गोष्टी काय आहेत ज्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी जय महालक्ष्मी किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा. मित्रांनो, वर्ष 2026 मध्ये शनी, राहू किंवा गुरु हे 3 ग्रह सर्वात मोठे ग्रह आहेत आणि हे 3 ग्रह तुमचे जीवन उजळवणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून या 3 ग्रहांचे तिरळे डोळे थेट तुमच्यावर पडतील आणि हे 3 ग्रह देखील तुमची परीक्षा घेतील आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी काढून घेतील आणि तुम्हाला अनेक गोष्टीही देतील. तुम्ही पैसे, आनंद, संपत्ती, प्रेम देखील द्याल आणि तुमच्याकडून खूप काही घ्याल. आणि आज आपण त्या दोन गोष्टी पाहणार आहोत. त्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात ठेवाल, मग त्या शनी असोत, राहू असोत किंवा गुरु असोत, तुमचा नवग्रह बळकट होईल. तुम्हाला तुमच्या सहकारी ग्रहांची शांती देखील मिळेल. गेल्या वर्षी मी तुम्हाला 3 गोष्टींबद्दल सांगितले होते
आणि वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकांनी त्या गोष्टी त्यांच्या खिशात ठेवल्या आणि वर्षाच्या काही महिन्यातच अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडले. कुणाकडे स्वतःचे घर नव्हते, कोणी कर्जबाजारी होते, त्यांनी विलासी जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी काही जणांकडे मोठ्या गाड्या नव्हत्या, कोणीतरी रस्त्यावरून उठून बंगल्यात पोहोचले. मित्रांनो, हे मी स्वतः सांगत नाही, तर लोकांनी कमेंट्समध्ये त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत, की गुरुजी तुम्ही दिलेल्या उपचाराचा इतका अद्भुत परिणाम झाला आहे. मी तुम्हाला त्या 2 गोष्टींबद्दल सांगेन. त्या 2 गोष्टी सर्वात वेगळ्या, सर्वात गुप्त आणि सर्वात चमत्कारिक आहेत. आणि जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी ठेवाल, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वाच्या सर्व शक्ती तुमच्या जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी वापरल्या जातील. तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास, प्रत्येक प्रतिकूलता दूर करण्यासाठी विश्वाची प्रत्येक ऊर्जा वापरली जाईल. मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात खूप काही घडले आहे. अनेक समस्या आहेत. पैशांचीही कमतरता आहे. मनात इतकी चिंता असते की तुम्ही रात्री झोपू शकत नाही. गेल्या वर्षी जे घडायचे होते ते फक्त घडले नाही, ते आणखीन वाईट झाले. पण आनंद आला, पण टिकला नाही. पैसा आला, पण थांबला नाही. हात रिकामे होते, पैसे आले, पण गेले. तो सर्वत्र फिरायला गेला पैसा. पण यावर्षी तसे होणार नाही. आता यावर्षी जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवाल, तेव्हा पैसे येतील आणि ते तुमच्याकडे नेहमीच टिकून राहतील. सोबतच सहकाऱ्यांनी केलेली कामेही पूर्ण होतील. तुमची जोरदार प्रगती होईल. आणि जर गोष्टी उलट घडत असतील, तर प्रत्येक गोष्टीत स्वतःला नियंत्रित करावे लागते. पण का? कारण चंद्र कमकुवत आहे, लक्ष्मी अस्थिर आहे आणि घराच्या ऊर्जेत दोष आहे. जरी आपल्या घराच्या ऊर्जेत दोष असला तरीही जेव्हा आपले ऊर्जा भागीदार हा नकारात्मक असतात, तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी नसते. आमच्याकडे पैसे नाहीत. त्याचवेळी असे काही लोक आहेत, ज्यांना कमी मेहनत करूनही अफाट संपत्ती मिळते. जास्त काही करत नाही, पण पैसा धोकादायकपणे येतो. पैसा पाण्यासारखा वाहतो. असे का घडते? त्यांच्या आयुष्यात फक्त माता लक्ष्मी आहे का? तसे नाही. त्यांच्यात चांगली ऊर्जा असते. त्यांच्या घरात चांगली ऊर्जा आहे आणि तीच गोष्ट तुमच्याकडे नाही. तर मित्रांनो, हा तो उपाय आहे जो पूर्वीच्या काळात राजा महाराजेही करायचे. सम्राटाने केले. आजही मोठे व्यापारी तेच करत राहिले. वर्षाच्या सुरुवातीला मोठे व्यापारी, मोठे सेठ हाच उपाय करतील. मग तो व्यवसाय असो किंवा कोणताही व्यापार, उद्योगधंदा, मग ते वर्षभर भरपूर पैसे कमावतील. आणि जर तुम्ही देखील हा उपाय केला तर खात्री करून घ्या की यावर्षी तुम्हाला मोठे बंगले हवे असतील, मोठी मालमत्ता हवी असेल, गाड्या हव्या असतील, तुम्हाला सर्व काही मिळेल. मित्रांनो, पैशांची रक्कम इतकी मोठी होईल की तुम्हाला देखील पैसे पैसे कुठून येत आहेत हे समजणार नाही. इतके पैसे येतील. पैशांचे रूपांतर पैशात होईल. मित्रांनो, मालमत्तेतून संपत्ती निर्माण होण्यास सुरुवात होईल. तुम्ही जिथे हात घालाल तिथे लक्ष्मी मातेचा उदय होईल. तर काय करावे, कुठे करावे? लक्षपूर्वक ऐका. या उपायाने लक्ष्मी, कुबेर आणि चंद्र आणि शुक्र हे 4 साथीदार एकाच वेळी सक्रिय होतील. तुमची ऊर्जा शुद्ध होईल. नंबर 1, पहिली गोष्ट म्हणजे तुमचे घर स्वच्छ करणे. तुमची ऊर्जा शुद्ध करणे. ते कसे असेल? मी तुम्हाला सांगेन. घर स्वच्छ करणे आणि पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे मित्र आणि तुम्हाला स्वतःला संघटित ठेवावे लागेल. तुम्हाला एक पिवळे कापड घ्यावे लागेल. एक लहान पिवळा कपडा घ्या. त्या पिवळ्या कपड्यात चांदीचे एक छोटे नाणे घ्यावे लागेल. जर तुमच्याकडे अंदाजपत्रक नसेल, पैशांची कमतरता असेल, तुमच्या घरात पडलेली कोणतीही चांदीची वस्तू, चांदीची अंगठी किंवा कोणतेही चांदीचे दागिने नसतील, तर ते शुद्ध करा. धुवा, गंगाजल घाला आणि नंतर ते वापरा. किंवा तुम्ही बाजारात जाऊन नवीन चांदीची छोटी वस्तू आणू शकता. ते पिवळ्या कपड्यात ठेवा. आणि पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो, थोडीशी पिवळी मोहरी. होय, पिवळ्या मोहरी घेतल्या पाहिजेत. पुढची गोष्ट म्हणजे चांदी आणि पिवळी मोहरी. आता तुम्हाला काकडी घ्यावी लागेल. हो, केशर आणि केशराचे 2 ते 3 तंतू घ्यावे लागतील. हे तिघे पिवळ्या कपड्यावर ठेवा. सोने कशासाठी? तर देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. देवी लक्ष्मीला सोने, चांदी खूप आवडतात आणि केवळ चांदी शुक्राला बळकट करेल
आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील. तुम्ही आनंदी राहाल. चांदीची संपत्ती वाढवण्याची मोठी संधी असेल. मोठ्या लोकांशी संपर्क साधा. कमी परिश्रमाने तुम्हाला पैसे मिळतील. पिवळ्या मोहरीमुळे नकारात्मकता दूर होईल. तुमच्या घरातील ऊर्जा चांगली राहील आणि तुमच्या आतील जे ऊर्जा चांगली असेल. केशर का तर केशर जो आहे तो गुरुग्रह आहे. तो त्याला गुरुग्रहाला सक्रिय करेल. लक्ष्मी सदैव तुमच्या सोबत राहील. अचानक पैसे येऊ लागतील. थांबलेले पैसे येतील. यामुळे नशीब उघडण्यास मदत होईल. आता त्याचे एक भांडे तयार करा. हो, म्हणजेच त्याची एक पोटली तयार करा आणि त्या पोटलीच्या वर तुम्हाला लाल धागा बांधावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कलावा देखील बांधू शकता. त्यामुळे काय होणार तर पैशावरचे लक्ष विचलित होणार नाही. जर काही पैसे आले आणि कोणी लपलेल्या शत्रूकडे पाहिले तर त्यांनी त्यांच्याकडे पाहिले तर ते दिसणार नाही आणि मग आमच्या घरच्या लक्ष्मी सुरक्षित राहतील. मित्रांनो, इतके येतील की तुम्ही देखील विचार कराल की देवा, ही कोणत्या प्रकारची लीला आहे. जिथे तुमच्याकडे एकेकाळी खाण्यासाठी धान्य नव्हते, आता तुम्ही हाताळू शकत नाही इतके पैसे येत आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटेल की ते काय करत आहेत. कोणीही बेकायदेशीरपणे काहीही करत नाही. हा पैसा आता कसा येतो? असा एक अद्भुत उपाय आहे. मी कोणतेही दावे करणार नाही. मी फक्त व्यावहारिक गोष्ट सांगत आहे. धर्म आणि शास्त्रानुसार आणि या गोष्टी 100% कार्य करतात. 100% परिणाम देतात. आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्हाला परिणाम देखील मिळतील. कमी वेळात म्हणजे जास्त वेळ, कमी प्रयत्न आणि अधिक संपत्ती, सर्व काही स्मार्ट होईल. आता मित्रांनो, मी तुम्हाला त्या आजारांपासून मुक्त होण्याचे उपाय सांगत आहे आणि मी तुम्हाला सर्व मार्ग सांगणार आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हे करा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला उपाय हे करावे लागतील आणि वर्ष सुरू होताच उपाय करावा, जेणेकरून हे संपूर्ण वर्ष तुम्हाला या गोष्टी पुन्हा तुमच्या खिशात ठेवावे लागतील. जे तुमच्या खिशातून काढू नका. तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायचे आहे की नाही आणि तुम्हाला त्याचे एक ताबीज बनवून तुमच्या गळ्यात सुद्धा घालता येईल की नाही हे तुम्हाला तुमच्या बाहूंमध्ये सुद्धा तुम्हाला हे बांधता येईल. कुठेही घाला, परंतु तुमच्या शरीराशी जोडलेली ठेवा. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खिशात पिवळ्या कवड्या, हळद मिश्रित तांदूळ, श्रीयंत्राची लहान प्रतिमा, चांदीचे नाणे किंवा तुळशीचे किंवा कमळाचे बी ठेवणे शुभ मानले जाते. कारण या वस्तू धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. आणि त्यासोबतच पर्स स्वच्छ ठेवणे, फाटलेली पर्स टाळणे महत्त्वाचे आहे. नंबर 1, पिवळी कवडी संपत्ती आणि नशीब आकर्षित करते. नंबर 2, तांदूळ देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. हळद मिसळून ठेवल्यास तांदूळ हे अधिक लाभदायक होतो. नंबर 3, श्रीयंत्र आर्थिक लाभ आणि व्यवसायात वाढ होते. नंबर 4, चांदीचे नाणे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी उपयुक्त आहे. नंबर 5, कमळाचे बी पवित्रता आणि संपत्तीचे प्रतीक आहे. गोमती चक्र धन आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते. पर्स नेहमी स्वच्छ ठेवावी. फाटलेली किंवा जुनी पर्स ठेवू नये, कारण ती नकारात्मक ऊर्जा आणते. तुम्ही तुमच्या वडिलांकडून किंवा मोठ्यांकडून मिळालेले पैसे खिशात ठेवू शकता. ते देखील शुभ मानले जाते. या वस्तू ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून आणि शक्य असल्यास मंत्रोच्चार करून सिद्ध करून घ्याव्यात. या वस्तू ठेवल्याने घरात आणि खिशात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. फक्त लक्षात ठेवा की तुमच्याकडे या गोष्टी असाव्यात. आणि हो, एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. या गोष्टींबद्दल कोणालाही सांगू नका. जर तुम्हाला पत्नी असेल तर तुमच्या पत्नीला देखील सांगू नका. जर तुम्हाला मुले असतील तर तुमच्या मुलांना देखील सांगू नका. तुमच्या आईला देखील तुम्ही सांगू नका. तुमच्या वडिलांनाही सांगू नका. मित्र, नातेवाईक, शेजारी कोणालाही सांगू नका. फक्त मन स्पष्ट असले पाहिजे आणि गुप्त मार्गाने उपाययोजना या केल्या पाहिजेत. जर तुम्हाला
हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.